आज आपण भरपूर अशा प्रोटीन, कॅल्शियम, भरपूर असे पोषक घटक जे आपल्या शरीराला लागणार ना, ते सगळे काही ह्या एकाच भाजीत आहेत. ते म्हणजे शेवगाचे पानं. तर जेव्हापासून मी ह्या शेवगाच्या पानांचं महत्त्व जाणलं आहे ना, तर मी जेव्हा केव्हा मला भेटतात, मी दरवेळी हे पानं घेते. तर सुरुवात करूया. कढई घ्यायचं, कढईमध्ये तेल टाकायचं, जिरं टाकायचं. एक 12 ते 13 मी लसणाच्या पाकळ्या टाकल्या, कुटून टाकल्यात. तर बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकायचं. वरतून मुगाची डाळ टाकायची. छान परतवून घ्यायची एक 5 ते 7 मिनटं. म्हणजे ही डाळ आणि कांदा आपला छान खरपूस असा भाजला पाहिजे. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं. आता मी भाजी धुवून ठेवली होती, त्याचं पाणी पण छान निथळलं होतं. निथळलेली भाजी त्यामध्ये टाकायची. पाणी बिलकुल पण नाही टाकायचं आहे आपल्याला. छान हलवून घ्यायचं, झाकण ठेवायचं नाही आणि मेन म्हणजे भाजी चिरायची नाही. तुम्ही जर भाजी चिरला ना, तर तुम्हाला थोडासा कडवटपणा येईल भाजीमध्ये. त्यामुळे शक्यतो भाजी नाही चिरायची. छान तेलातच परतवून घ्यायचं. वरतून 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि 5 मिनटं वाफवून घ्यायचं. 5 मिनटानंतर बघू शकता तुम्ही, बिना पाणी घालता सुद्धा किती छान भाजी झाली होती. कलर बिलकुल पण बदलला नव्हता भाजीचा, जसा आहे हिरवागार छान झाला होता आणि चवीला म्हणाल तर एक नंबर झाली होती. पालेभाज्यांमध्ये माझी मेथीची भाजी फेवरेट होती, पण आजपासून शेवगाच्या पालांची भाजी. पण तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.